कोकण नगर गोविंदा पथकाने 10 तर लावून एक विश्वविक्रम केलेला आहे आणि याच विश्वविक्रमाची पोचपावती म्हणून त्यांना आज या ठिकाणी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड जो आहे तो मिळालेला आहे। याच ठिकाणी दादरमध्ये येऊन सिद्धिविनायकच्या चरणी हे संपूर्ण सर्टिफिकेट आहे ते त्यांनी ठेवलेलं आहे आणि या सर्टिफिकेटच्या माध्यमातून त्यांना हा जो पुरस्कार आहे तो देखील मिळालेला आहे। प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आज आनंद आहे आणि या ठिकाणी आहे ते त्यांनी पूर्ण मेहनत आहे ती देखील केलेली आहे। आपण त्याच गोविंदांसोबत बोलणार आहे। मित्रा, किती महिने झाला मेहनत करत होतात, प्रयत्न करत होतात, ज्यावेळी 10 तर लागले विचार केलेला होता का हे आज हे 10 तर आहेत ते सकाळ सकाळला? आम्ही सलग 3 महिने दहीहंडीची प्रॅक्टिस करत होतो। लास्टच्या महिन्यापर्यंत आमची प्रॅक्टिस एकदम परफेक्ट झाली होती। आम्हाला विश्वास होता की आम्ही 10 तर लावू, पण लास्टच्या दिवशी 10 तर लागले त्यानंतर आमचा आनंद गगनात मावेनासा एवढा होता। काय सांगशील, काय आज चेहऱ्यावरती आनंद आहे, काय वाटतं आज सिद्धिविनायकच्या चरणी देखील तुम्ही आज खूप मोठा दिवस आहे आमच्यासाठी। म्हणजे गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड म्हणजे ही खूप मोठं किताब आहे आमच्यासाठी आणि हे आम्ही ह्याचीच वाट बघत होतो। हेच आमचं स्वप्न होतं आणि ते आज पूर्ण झालेलं आहे। आणि हे सिद्धिविनायकच्या मंदिरात आम्ही येऊन जे किताब आम्ही घेतलेले आहेत त्याच्यानी आम्ही खूपच प्रचंड आम्ही हॅपी झालेलो आहोत। आपण पाहिलं तर आपल्यासोबत प्रशिक्षक देखील आहेत या ठिकाणी, त्यांनी संपूर्णपणे मेहनत घेतलेली होती। तुम्ही प्रशिक्षक खूप मेहनत घेतलेली होते या मागे, आज 10 तर लागलेत, काय वाटतं? आम्ही सर्व खेळाडू खूप खुश आहे। कोकण नगर पथकाचे जेवढे सपोर्टर्स आहेत किंवा जे खेळाडू आहेत अजूनपर्यंत ज्यांनी जो काय छोटा मोठा हातभार किंवा अजूनपर्यंत जे आहेत त्यांचं सगळेच खुश आहेत आणि खूप सर्वांचं अभिनंदन म्हणजे आभार पण मानतो आम्ही। आणि आम्ही गेले 3 महिने जो काय सराव केला त्याचं हे आम्हाला फळ भेटलेलं आहे। आम्ही फक्त डोक्यात एकच ठेवलं होतं की आम्हाला यावर्षी 10 तर लावायचे आहेत, बाकी आम्ही काही सगळं एक्सपेक्ट केलं नव्हतं। हे सगळं आमच्यासाठी सरप्राईज होतं। कालपासून सगळे पुरं खुश आहेत, जे काही खेळाडू आहेत सर्वच खुश झालेले आहेत। परंतु कुठेतरी जय जवान गोविंदा पथक असेल त्यांनी देखील 10 तर लावले, तर त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला देखील या ठिकाणी जो गिनीज रेकॉर्ड आहे तो देण्यात यावा। आम्ही देखील ऍप्लिकेशन केलेलं आहे, परंतु तुम्हाला सर्वप्रथम जो रेकॉर्ड आहे तो देण्यात आला। नाही, जय जवान गोविंदा पथक देखील माझा आवडता गोविंदा पथक आहे आणि सगळे त्यांचे जे खेळाडू वगैरे आहेत बरेचसे माझे मित्रमंडळी पण आहेत। तर जसं ते आम्हाला याचं काय आयडिया नव्हती, कल्पना नाही की काय प्रोटोकॉल्स वगैरे काय असतात ते। तर जसं ते आता जे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड जे प्रतिनिधी आलेले त्यांनी सांगितलं की ते जे काय ते प्रोटोकॉल गाईडलाईन्स आहे ते सबमिट केल्यानंतर त्यांना पण भेटणार करून। तर माझी पण इच्छा आहे की त्यांना पण ते गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड सर्टिफिकेट भेटलं पाहिजे असं, कारण त्यांनी पण लावले 10 तर आणि आम्ही पण लावले एकाच दिवशी, दोन्ही मंडळाने लावल्यात आणि दोघं पण जोगेश्वरी मधले, त्याचा आम्हाला खूप अभिमान आहे। एक शेवटचा प्रश्न, ज्यावेळी 10 तर लागले तेव्हा जल्लोष होता, पुन्हा एकदा विचारेल कसे लावले 10 तर? बोला आता। 1 2 3 4 5 6 7 8 9 10। नक्कीच आपण पाहिलं तर हाच जोश आहे, जो जल्लोष आहे तो या ठिकाणी सर्व या गोविंदाच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळतोय। परंतु आमच्यासोबत कुठेतरी जय जवान गोविंदा पथक आहे, त्यांनी देखील 10 तर लावले, त्यांना देखील हा रेकॉर्ड देण्यात यावा अशी पूर्णपणे जी मागणी आहे ती या ठिकाणी जे प्रशिक्षक आहेत त्यांनी देखील बोलून दाखवलेले आहे। त्यामुळे हा जो रेकॉर्ड मिळालेला आहे त्यासोबत इतर जणांना देखील ज्यांनी ऍप्लिकेशन करतील त्यांना देखील मिळावं असं देखील त्या ठिकाणी आहे तर गोविंदा पथकाने बोलून दाखवलेलं आहे। परंतु गणेश मोरेसह निखिल चव्हाण, मराठी मोबाईल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।